नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बघा, जो मॅसेज आता आपल्या जे काही गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्यावर शो करत आहे, जसे की सामाजिक न्याय विभागाची जी वेबसाईट आहे त्यावर निधी म्हणजेच की प्रत्येक महिन्याचा जो काही निधी असतो, पेन्शन असतो, ते टाकण्या अगोदर जो काही मॅसेज त्या वेबसाईटवर शो करत असते, दाखवत असते, तर त्या मॅसेज संबंधात आपल्याला एक माहिती मिळाली आहे। म्हणजेच की मॅसेज तर शो झालेला आहे आणि त्यानंतर जो निधी आहे कोणत्या हप्त्याचा मिळणार किंवा मग डिसेंबरचा असेल का की नोव्हेंबरचा असेल का, तर याबाबत कुठलीही माहिती नाही। परंतु होऊ शकते की तो डिसेंबरचा असेल, कारण की शासन निर्णय निघाला नाही आणि शासन निर्णय निघायच्या अगोदरच हा मेसेज शो करत आहे। आता होऊ शकते की काही तांत्रिक बिघाडसुद्धा होऊ शकतो, किंवा मग दुसरी गोष्ट अशी आहे की हा जर मेसेज आला तर मग आपल्याला हा निधी जो आहे हा अजून कसा नाही आला, कारण की निधी यायला खूप वेळ होत आहे, आधीच खूप उशीर झालेला आहे आणि अजूनही त्यामध्ये वेळ हा होत आहे। सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर मी असेच व्हिडिओ आणत असतो, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नेमकं काय आहे माहिती, आपल्याला किती पैसे मिळणार आहेत किंवा मग कोणत्या महिन्याचे मिळणार आहेत। त्याचबरोबर हा जो मॅसेज आलेला आहे, या मॅसेजच्या आल्यानंतर अजूनही जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये अजूनही निधी आलेला नाही आहे, कुठल्याही प्रकारचे पैसे आलेले नाही। आज 25 तारीख आहे आणि उद्या 26-27 तारीख होत आहे, तरीही हा निधी आलेला नाही आहे। तर बघा, संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही तत्सम लाभार्थी आहेत, ज्यामध्ये की वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर विधवा पेन्शनर्स असतील, त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे काही श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याचा जे काही निधी असतो, त्यांचा जो काही पेन्शन असतो, याची वाट खूप आतुरतेने ते बघत असतात, कारण की त्यांच्या या निधीवरच त्यांची हे जे काही पेन्शन मिळते त्या पेन्शनवरच ते अवलंबून असतात आणि सरकारनं यावर दुर्लक्ष करू नये, वेळेवर त्यांचं जे अनुदान आहे, पेन्शन आहे, त्यांना त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावं असं मी सरकारला विनंती करतो। परंतु एक गोष्ट मात्र इथं लक्षात घेण्यासारखी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जे काही हिवाळी अधिवेशन झालं आहे त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला दिव्यांग बांधव असतील किंवा मग संजय गांधी निराधार योजनेमधील इतर लाभार्थी असतील, यांचे सर्वांचे जे पेन्शन आहे, जो निधी आहे, हा फक्त आणि फक्त 1 तारखेलाच त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे, अशा प्रकारची त्यांनी व्यवस्था केलेली आहे असं सांगितलं होतं। परंतु आता हे बघण्यासारखं राहणार आहे जानेवारी महिन्यापासून की खरंच 1 तारखेलाच आपलं जे अनुदान आहे हे आपल्या खात्यामध्ये पडणार आहे का, की हे सुद्धा एक चॉकलेटच आहे, हे सुद्धा एक आश्वासनच आहे। कारण की या अगोदरसुद्धा मी एक असा व्हिडिओ त्यांच्याबद्दल बनवला आहे की हे खरंच 1 तारखेला जो निधी आहे आपल्या खात्यामध्ये टाकतील का, की हेही सुद्धा आपल्याला एक देणारं चॉकलेटच आहे असं मी त्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर आपण तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर जाऊन बघू शकता। आता बघूया आपण हे मॅसेजबद्दल विचार करूया की बघा, हा जो मॅसेज आलेला आहे हा 23 तारखेलाच आलेला आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेलं होतं, बघा, आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 7 वाजल्यापासून 23 तारखेला रात्री 7 वाजल्यापासून ते 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत, म्हणजे बघा 23 तारखेपासून रात्री 7 वाजल्यापासून ते 24 डिसेंबर 2025ला रात्री 8 वाजेपर्यंत हा जो निधी आहे, हा निधी वाटपाचा कार्यक्रम चालू असणार आहे सर्व निराधार बांधवांचा, आणि त्यामुळे हे जे पोर्टल आहे हे बंद राहणार आहे। याबाबतचा हा मॅसेज शो करतो। आता एक गोष्ट लक्षात घ्या की हा मॅसेज आपल्याला कधी दिसत असतो पोर्टलवर, तर जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत हा मॅसेज आपल्याला झळकताना पोर्टलवर दिसत नसतो। परंतु डिसेंबर महिन्याचा शासन निर्णय अजूनही आला नाही आणि हा मॅसेज आधीच शो करत आहे। मग हा तांत्रिक बिघाड आहे का, किंवा मग जे काही नोव्हेंबरचे पैसे बाकी राहिलेले आहेत, काही जणांना मिळाले, काही मिळाले नाही, कारण की 60 ते 70% लोकांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही आहे, तर मग तोच अनुदान, तोच पैसे निधी टाकण्यासाठी हा मॅसेज झळकत आहे का? कारण की या मॅसेजमध्ये असं काहीच सांगितलेलं नाही आहे की हा डिसेंबरचा हप्ता आहे की नोव्हेंबरचा आहे की मग जानेवारीचा आहे किंवा मग इतर, असं काहीच सांगण्यात येत नाही, फक्त आम्ही निधी टाकतो अशाबद्दलचा हा मॅसेज शो करत आहे। मग आता शासन निर्णय आलेला नाही आहे डिसेंबरचा, बघा, शासन निर्णय आल्याशिवाय हा असला हप्ता टाकण्यात येत नाही आणि त्याचनंतर शासन निर्णय आल्यावरच असे जो मॅसेज आहे हा आपल्या पोर्टलवर झळकत असतो, आपल्याला हेही माहीत आहे। मग होऊ शकते की निवडणुकीचा टाईम चालू आहे आणि आचारसंहिता चालू आहेत,
महापालिकेची निवडणुका आहेत आणि आचारसंहितासुद्धा आहेत आणि त्यामध्ये हा अशा प्रकारचा जो फ्री निधी असतो किंवा फ्रीचे जे काही योजना असतात यामधला जो पैसा असतो, निधी आहे, याची उलाढाल करता येत नाही आहे आणि त्यानुसारच आपल्याला आतापर्यंत उशीर झालेला आहे. परंतु या 2 दिवसात हा जो निधी आहे याला थोडी बहुत ढील दिलेली असेल जे काही निवडणूक आयोग आहेत यांनी, असं मला वाटत आहे. नेमकं खरं काय हे माहीत नाही, परंतु असं वाटत आहे. परंतु आता निवडणुकीमुळे होऊ शकते की शासन निर्णय काढलेला नसेल, कारण की मग तो शासन निर्णय जर काढला तर मग सर्व विरोधकांना माहीत पडणार आणि अशा प्रकारतला काही प्रकार आहे का असं सुद्धा वाटत आहे. बरं, फक्त शंका आहे, असं पक्क खबर किंवा माहिती नाही आहे आपल्याकडे, फक्त आपण शंका व्यतीत करत आहेत. त्याच्यानंतर मग अशा प्रकारे जर असेल की बा शासन निर्णय काढला नाही आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे आपल्याला टाकायचा आहे आणि म्हणून हा जो मॅसेज आहे शो करत आहे, मग असं जर असेल तर मग हे जे पैसे आहेत हे टाकल्यावरही त्यांना माहीतच पडणार आहे विरोधकांना, कारण की लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते सुद्धा आता तुम्ही टाकणारच आहात. परंतु होऊ शकते की आता 1-2 दिवसात ते पैसेसुद्धा येणार आहेत. परंतु हे पैसे काही जणांना आले आहेत, काही जणांना आलेले नाही आहेत. आता बघा, डिसेंबरचा जो हप्ता आहे याचा शासन निर्णय आलेला नाही. नोव्हेंबरचा हप्ता याचा शासन निर्णय 2 वेळा आले आहेत आणि त्यामध्ये पैसे टाकण्यात आले आणि त्यानंतर काही जणांना तर पैसे आलेच नाही आहेत, म्हणजे 60 ते 70% लोकांना पैसे आले नाहीत. मग त्याच जो काही निधी राहिलेला आहे त्याच हप्त्याचा, नोव्हेंबर हप्त्याचा जो काही निधी राहिलेला आहे त्याच्याचबद्दलचा हा मॅसेज आहे का, की तेच पैसे आपल्याला मिळणार आहेत? तर मला तरी असं वाटत आहे की हा नोव्हेंबर महिन्याचा जो बाकी राहिलेला हप्ता आहे तोच टाकण्यात येणार आहे, कारण की डिसेंबरचा शासन निर्णय आला नाही आणि शासन निर्णय आल्याशिवाय अशा प्रकारचा मॅसेज आपल्या सरकारी जे पोर्टल आहे त्यावर दिसत नसते. तर मग हे नोव्हेंबरचेच पैसे जे बाकी आहेत ते मिळणार आहेत. आणि आता गोष्ट करूया की किती मिळणार आहेत. तर बघा, असं बघा, ऑक्टोबरचे जे 1000 रुपये बाकी राहिलेले होते ते तर आपल्याला मिळणारच नाही आहेत, कारण की ते याआधीसुद्धा खूप थकीत जे अनुदान राहिलेलं आहे ते कधीच सर्व जे काही निराधार बांधव आहेत त्यांना कधीच मिळालं नाही आहे. कोणाकोणाचे 8-8, 9-9 महिने झाले आहेत, 12-12 महिने झाले आहेत आणि ते थकीत असलेले पैसे अजूनही शासन देत नाही आहे. तर मग आता हे किती पैसे मिळणार आहेत, तर 2500 रुपये आणि 1500 रुपयेच मिळणार आहे. संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत, ज्यामध्ये वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे, फक्त दिव्यांग बांधवांनाच बघा, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थी जे आहेत त्यांना 1500 रुपयेच मिळणार आहेत. आणि जे काही दिव्यांग बांधव आहेत, जे लाभार्थी आहेत, पात्र आहेत, त्यांना मात्र 2500 रुपये मिळणार आहेत. आता यामध्ये कुठल्याही प्रकारे जे काही थकीत अनुदान राहिलेलं आहे त्यांचं हे अजूनही मिळणार नाही, कारण की शासन निर्णयामध्ये तसं काहीच नोट केलेलं नसतं आणि शासन निर्णयामध्ये जर असं लिहिलेलं नाही तर मग हे अनुदान आपल्याला थकीत जे आहे ते मिळणारच नाही. जोपर्यंत थकीत अनुदानाबद्दल शासन निर्णय लिहून येत नाही तोपर्यंत काहीही सांगता येत नाही. तर आता राहिलं की कधी मिळणार, कारण की शासन निर्णय आला नाही. डिसेंबरचा मॅसेज जो आहे सरकारी वेबसाईटवर शो करत आहे. मग हा जो निधी आहे हा आता आम्हाला कधी मिळणार, कारण की 2 दिवस झाले आहे मॅसेज शो करून, तर मग अजूनही निधी आलेला नाही आहे. खूप सारे जे काही बांधव आहेत, निराधार बांधव किंवा मग जे काही विविध योजनेतील बांधव आहेत, त्यांनी मला मेसेज केलेले आहेत की सर अजूनही आम्हाला पैसा आलेला आहे, निधी आलेला आहे आणि तुम्ही सांगत आहे की निधी वाटपाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तर बघा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवला आहे आणि त्यांनी जो मेसेज टाकला आहे आपल्या वेबसाईटवर त्याप्रमाणेच मी सांगितलेलं आहे की वाटपाचा कार्यक्रम आता लवकरच सुरू होणार आहे, सुरू झालेला आहे समजा. तर आता हा जो वाटप आहे हा आता तुम्हाला माहीत असेल की हा मेसेज झळकल्यानंतर 1 ते 2 दिवसात आपल्या वाटपाचा कार्यक्रम आहे तो चालू होत असते. तर होऊ शकते की या 2 दिवसात हे जे अनुदान आहे आपल्या खात्यामध्ये पडणार, आजच आपल्या खात्यामध्ये सुद्धा पडू शकते किंवा मग उद्या परवासुद्धा पडू शकते. म्हणजे या 2-3 दिवसात हा जो वाटपाचा कार्यक्रम आहे हा होऊ शकतो आणि आपल्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. तर आता कुणाकुणाला पैसे जर आले तर मला नक्की मेसेज करा, कमेंट्स करा.